वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. याच इच्छा आणि कामनेसह एकदा पुन्हा कृषी चौपाल पोहोचले आहे आपल्या सर्वांमध्ये. राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि आज आपण मखान्याला समजण्याचा प्रयत्न करू. जलाशयात एक बी पेरणे आणि मग 8-9 महिन्याच्या मेहनतीनंतर झाडावर फळ लागणे आणि मग हा प्रयत्न खूपच मोठा आहे आपल्याला माहित आहे. पण याच प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम सरकार करत आहे आणि हा एक विशेष प्रकारचा प्रयत्न आहे आणि हेच प्रयत्न पुढे नेण्याचा प्रयत्न आज आपण कृषी चौपालच्या माध्यमाने करूया. मखाना याला काळा हिरा पण म्हणले जाते. एक प्रकारचे पाण्यातले रोप आहे. आपल्या देशात मखान्याची 80% शेती बिहारमध्ये केली जाते. बिहारमध्ये मखाना उत्पादन करणाऱ्या मुख्य जिल्ह्यात दरभंगा, मधुबनी, सहरसा, सुपौल, अररिया, सीतामढी, किशनगंज, पूर्णिया आणि कटहार आहेत. शेतीबद्दल बोलायचं तर मखान्याची शेती पाण्याने भरलेल्या क्षेत्रात केली जाते. त्याची खोली 4 ते 6 फूट असते. शेतात पण बाकीच्या पिकांप्रमाणे केली जाते. आपल्याला सांगतो की मखान्याची शेती आणि यासाठी केल्या जाणाऱ्या गतिविधींना सरकार खूप प्रोत्साहन देत आहे. यावेळच्या बजेटमध्ये बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली गेली आहे. हे बोर्ड मखान्याचे उत्पादन, प्रसंस्करण आणि वाटपासाठी समर्पित असेल. मखाना शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघटनेमध्ये संघटित करणे या बोर्डाचे उद्दिष्ट असेल. बरोबरच मखान्याचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवणे, प्रोसेसिंग आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने अडथळ्यांना दूर करणे पण मखाना बोर्डाचे उद्दिष्ट राहणार आहे. एवढ्यातच कृषी मंत्रींनी दरभंगामध्ये राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्रावर संवाद कार्यक्रमात मखाना शेतकऱ्यांकडून सूचना पण घेतल्या होत्या. त्यांनी दरभंगामध्ये तळ्यात उतरून मखाना उत्पादक शेतकऱ्यांशी सरळ चर्चा केली. मखान्याच्या शेतीची पूर्ण प्रक्रिया समजून घेतली आणि उत्पादनात येणाऱ्या अडचणींना जाणून घेऊन बरोबरच शेतकऱ्यांकडून सल्ले पण घेतले. कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की ICAR आणि अनुसंधान केंद्र काटेरहित मखाने बीज विकसित करण्यावर काम करावे. असे यंत्र बनवले जावे जे बोंडाला सहज बाहेर खेचून घेईल. मखान्याची मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंग कशी करावी यात पण सहयोग देण्याची गोष्ट कृषी मंत्र्यांनी केली. मखाना उत्पादन शेतकऱ्यांच्या ट्रेनिंगवर पण काम केले जाईल. आपण मला हे सांगा की आपण मखाना किती वेळा खातो? दिवसातून एकदा खातो, आठवड्यातून एकदा, का महिन्यातून, का मग 365 दिवसातून 300 दिवस? मी यासाठी बोलतोय कारण देशाचे प्रमुख पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 365 दिवसातून 300 वेळा मखाना खातात. ते असे म्हणाले होते. ते खूप काही म्हणाले. मखान्यासाठी कसे याला लोकल ते ग्लोबल पोचवायचे आहे, कसे वैश्विक मानचित्रात या मखान्याच्या उत्पादनाला खास बनवायचे आहे, खूप सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मनातल्या केल्या. मखान्याबाबत त्या ऐकणे आपल्यासाठी खूप जरुरी आहे. अब बारी बिहार के मखाना की है. मखाना आज देश के शहरों में सुबह के नाश्ते का प्रमुख अंग हो चुका है. मैं भी 365 दिन में से 300 दिन तो ऐसे होंगे कि मैं मखाना जरूर खाता हूं. ये एक सुपर फूड है जिसे अब दुनिया के बाजारों तक पहुंचाना है. तर चला सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची फर्स्ट सेशनची, ज्यात आपण बोलणार आहोत मखान्याच्या उत्पादनाच्या प्रगत तंत्राची. मखान्याच्या प्रगत उत्पादन तंत्राची आपण चर्चा करणार आहोत आणि या सेशनमध्ये माझ्याबरोबर खास पाहुणे जोडले जात आहेत. परिचय मी आपला करून देतो. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर मनोज कुमार, वरिष्ठ वैज्ञानिक आहेत, राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र. डॉक्टर मनोज, स्वागत आहे आपलं. माझ्याबरोबर जोडले जात आहेत BR जाना साहेब, वरिष्ठ वैज्ञानिक आहेत, राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगाहून. डॉक्टर साहेब, स्वागत आहे आपले. माझ्याबरोबर जोडले जात आहेत NS राऊत सर, वैज्ञानिक आहेत, राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगाहून. सगळ्यात जवळ आपण बसला आहात. सुरुवात आपल्यापासूनच केली जावी. डॉक्टर मनोज, मखान्याच्या शेतीची जेव्हा आपण गोष्ट करतो, बिहार यासाठी ओळखला जातो. बिहारची शेती, बिहारची जमीन, काय गोष्ट आहे या जमिनीमध्ये? बिलकुल. आपण सगळे जाणतो की मखान्याचे जितके पण उत्पादन होते आमच्या इथे, त्याच्या जवळजवळ 85% किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन बिहारमध्ये होतं आणि विशेष करून मिथिला क्षेत्रात. इथे एक म्हण आहे, खूप प्रसिद्ध आहे की पग पग पोखर माच मखान. ही मिथिलेची ओळख आहे. तर मखाना आमच्या मिथिलाची ओळख राहिली आहे आणि आज मोठ्या आनंदाचा हा विषय आहे.
मिथिलेच्या शेतकऱ्याकडे, इथल्या श्रमिकांकडे मखान्याचे उत्पादन आणि प्रसंस्करणासाठी जरुरी जी कला कौशल आहे ते त्यांच्याकडे आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी बंधू जोडले जात आहेत. आपल्याबरोबर आहेत रामप्रसाद साहनी साहेब, बिरोड दरभंगाहून आले आहेत. तर रामप्रसादजी, स्वागत आहे आपलं. प्रश्न विचारा आपला. मखाना उत्पादन वाढवण्यासाठी काय तांत्रिक बदल केले गेले आहेत ज्याने आम्हा लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल? पहिले जे सगळ्यात महत्वपूर्ण तकनीक आहे जे विकसित केले आहे आपल्या राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्राद्वारे, ते आहे स्वर्णबेर ही व्हरायटी. विकसित होणे. स्वर्णते ही एक उच्च उत्पादन क्षमता असलेली प्रजाती आहे. यातून 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादनाची क्षमता आहे. परंपरेनुसार जेव्हा तळ्यात आपण याची शेती करायचे, मखान्याची शेती करायचो, तर आपली बीज उत्पादन क्षमता होती ती 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर होती. पण आमची जी प्रजाती आहे, प्रगत प्रजाती स्वर्णवेदही, जरी याची शेती आपण करता तर 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन प्राप्त करू शकता. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहता जो क्षेत्राचा विस्तार होत आहे त्यात स्वर्णवैदही प्रजातीचे खूप मोठे योगदान आहे. याशिवाय त्यात जे बदल झाले ते परंपरेने जिथे तळ्यात शेती होत होती, आता शेत पद्धतीने याची शेती संभव होऊ शकली आहे. कमी पाण्यात, 1 फूट पाण्यात, 1.5 फूट पाण्यात आपण मखान्याची शेती खूप सहजपणे करू शकता. याशिवाय आपण पाहाल फल संरक्षणाचे नवीन तंत्र, भूमी आणि जल संरक्षणाचे तंत्र, याशिवाय पोषक तत्वांची व्यवस्थापनाचे तंत्र विकसित केले गेले आहे. आणि या सगळ्या गोष्टींशिवाय मोठ्या संख्येने आम्ही शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण पण दिले आहे. आपण पाहाल तर गेल्या 5 वर्षात 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आम्ही शिक्षित केले आहे मखान्याच्या शेतीसाठी, मखान्याच्या प्रसंस्करणासाठी, आणि बाकी जे तांत्रिक प्रयोग आहेत ते आम्ही त्यांना दिले आहेत. हे सगळं पाहता सध्याच्या काळात मखान्याच्या शेतीचा विस्तार झाला आहे आणि बरोबरच आपला आणि आपल्यासारखे जे शेतकरी आहेत या शेतीशी संलग्न आहेत त्यांच्या मिळकतीमध्ये पण वाढ झाली आहे. डॉक्टर जाना माझ्या बरोबर आहेत. डॉक्टर जाना, मखान्याच्या शेतीबद्दल तर आपण बोलतच आहोत. मखान्याच्या पिकाव्यतिरिक्त काय आणखीन कोणते पीक आपण यात ऍड ऑन करू शकतो का? नक्कीच करू शकता. जर आपण लोक सियाराची शेती करू तर आपल्याला जास्त इन्कम मिळेल. यासाठी दुसरी नर्सरी आहे, त्याचे प्रिपरेशन पण करावे लागेल. कारण की हे युकेन्सी फार्मिंग आहे. एका पिकाबरोबर दुसरे पीक घ्यायचे आणि जे शेतात वर्षभरात पाणी ऑक्टोबरपर्यंत राहते त्यात आपण लोक ऑगस्टपर्यंत पीक जे मखान्याचे आहे ते घेऊन घेऊ. त्यानंतर आपण लोक राईसची पण शेती करू शकता. जर नोव्हेंबर नंतर पाणी निघून गेले तर त्यावेळी आपण लोक गव्हाची पण शेती करू शकतो. सतत आपल्याबरोबर शेतकरी बंधू पण जोडले जात आहेत, काही भगिनी पण जोडल्या जात आहेत. त्यांचे पण प्रश्न सामील करूया. रीना कुमारीजी, स्वागत आहे आपलं. प्रश्न विचारा आपला. नमस्कार सर, मी सदर ब्लॉकची रहिवासी रीना कुमारी. माझा प्रश्न आहे की अन्न उत्पादन वाढवण्यासाठी मी कोणत्या जाती निवडू शकते? हे पहा ताई, जे मखान्याची प्रजाती आहे त्या आमचे रिसर्च सेंटर फॉर मखानानी 2006 मध्ये काढली आहे. ती व्हरायटी चांगली व्हरायटी आहे. त्याची उत्पादनाची जी क्षमता आहे ती 27 क्विंटल ते 30 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि यात जे प्रोटीन टक्केवारी आहे 1.0 ते 1.5 पर्यंत प्रोटीन मिळते. याशिवाय ही जी व्हरायटी आहे यात कार्बोहायड्रेट आहे आणि जे मॅग्नेशियम, कॅल्शियम हे पण चांगल्या प्रमाणात मिळते. ही जी व्हरायटी आहे सध्या बिलकुल फील्ड याला मखान्याचे कल्टिव्हेशन होत आहे याचे जास्त केले जात आहे. आणि ही व्हरायटी जी आहे ही खूप लोकप्रिय आहे. आणि ही व्हरायटी जर आपण घेतली तर आपली जी मिळकत आहे त्यात वाढ होईल, तर त्यात आपला फायदा होईल. ठीक आहे, तर मिळकती वाढेल, उत्पादन पण वाढेल, पण खर्च कमी येईल. हेच तर हवे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना. आणि याच गोष्टीला समजण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. राऊत साहेब आपल्याबरोबर आहेत. राऊत साहेब, तळ्यात आपल्याला जायचेच आहे, मखाना उत्पादन तिथून करायचेच आहे, तर एका साईडला मत्स्यपालनाची संभावना दिसते आहे. नक्कीच. खूप चांगला महत्वाचा प्रश्न आहे आपला.
चौपालला मी सांगू इच्छितो की जसे की मखाना आहे, मत्स्यपालन आहे आणि जवळजवळ बिहारमध्ये 8 लाख हेक्टर म्हणजे इतका एरिया वॉटर लॉग कंडिशनमध्ये आहे आणि आतापर्यंत आपण जवळपास 1 लाख आपला कल्टिव्हेशन एरिया अचीव्ह नाही केला आहे. तर आपल्याजवळ एक ह्यूज पोटेन्शियल आहे ज्यात आपण मखाना पण कल्टिव्हेशन करू शकतो, मत्स्यपालन पण करू शकतो आणि दोन्हीची सम्मिलित शेती पण करू शकतो. आणि या इंटिग्रेटेड एक्वा कल्चरल सिस्टम मध्ये पाहाल तर खोलीनुसार आपण मत्स्यपालन करू शकतो आणि माशांची निवड आपण करू शकतो. जसं की शेती पद्धती झाली, तळे पद्धती झाली आणि खूप सगळे शेतकरी आहेत जे चोरमध्ये करतात, मोनमध्ये करतात आणि याची खोली जवळजवळ 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत आहे. तेथे आपण काही माशांची व्हेरायटी आहे, क्रॉप कल्चर जसं रोहू, कटला, मीरगळ या व्हेरायटी आपण यूज करू शकतो मखान्यासोबत. आणि कमी खोली असलेली शेती पद्धती आहे मखान्यांची, तिथे आपण सिंगी आहे, महागूर आहे, हे मासे आपण घेऊ शकतो. ठीक आहे. काही शेतकरी माझ्याबरोबर जोडले जात आहेत. धीरेंद्र कुमारजी माझ्याबरोबर जोडले जात आहेत. जर मत्स्यपालन करतो तर मिळकत किती होऊ शकते? हे पहा, जर मत्स्यपालन पण करतो आपण मखान्याबरोबर तर यातून आपल्याला दुप्पट मिळकत मिळू शकते. आणि खूप सगळे असे शेतकरी पण आहेत जे मखान्याशी रिलेटेड आहेत, ते मत्स्यपालनाशी पण आहेत आणि मत्स्यपालन करतात ते मखान्याशी पण आहेत. आणि काही असे शेतकरी पण आहेत ज्याचा चोर एरिया जवळपास 1 हेक्टर 2 हेक्टर आहे, ते मखान्यासह मत्स्यपालन दोन्ही करतात आणि या दोन्हींचा ते एक फायदा घेतात आणि जवळजवळ विंटरच्या सीझनमध्ये मखान्यांची बियाणे पण काढतात आणि मासे पण हार्वेस्ट करतात. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टी जर आपण काढतो, एकाच वॉटर रिसोर्स किंवा एकाच नैसर्गिक साधन संपत्तीचा यूज करून, तर आपल्याला दुप्पट फायदा मिळतो आहे. ठीक आहे, दुप्पट फायदा आपल्याला होऊ शकतो जर या चौपालला आपण मायन्यूटली पाहत आहात आणि समजत आहात. डॉक्टर मनोज माझ्याबरोबर आहेत. सर, आपण मखान्याबाबत बोलत आहोत आणि याचा विकास आणि विस्तार यावर जोर देत आहोत. पण जर याच्या एक्सटेन्शनला आपण जर पाहाल, याची पुढे जाणारी पावलं पाहाल तर किती मोठा विस्तार या इंडस्ट्रीचा पाहत आहात? हे पहा, मखान्यातून मिळणारी पौष्टिक तत्वे, त्यात मिळणारे औषधी गुण, या सगळ्याबाबत जगात जसजशी जागरूकता वाढत आहे तशी तशी मखान्याची मागणी खूप वैश्विक पातळीवर वाढली आहे. आणि याची वाढती किंमत यांनी आपल्या शेतकऱ्यांना खूप सुवर्ण संधी दिली आहे. पुढे येणाऱ्या भविष्यात मखान्याचे भविष्य कसे असेल हे पाहण्यासाठी मागे जे 5 वर्ष होते त्याकडे पाहाल तर दिसेल की खूप बदल झालाय. आता आपण पाहाल तर गेल्या 5 वर्षात मखान्याच्या शेतीचा विस्तार 15,000 किंवा 13,000 हेक्टरमध्ये जिथे मखान्याची शेती होती, आज 35,000 पेक्षा जास्त हेक्टरमध्ये मखान्याची शेती होत आहे. शेतकऱ्यांची मिळकत आजपासून 5 वर्षापूर्वी मखान्याच्या शेतीतून आपण प्रति हेक्टर 45,000 किंवा 50,000 बाबत बोलायचो. आज मखान्याच्या शेतीने शेतकऱ्यांची सरासरी मिळकत 4 लाख ते 5 लाख प्रति हेक्टर खूप सहजपणे शेतकरी मिळवू शकतात. याशिवाय आपण पाहाल की खूप सगळे नवे शेतकरी आहेत. या शेतीत तरुण आहेत जे मखान्याच्या शेतीकडे आकर्षित होत आहेत, मखान्याच्या मिळकतीची संभावना पाहता. एक ब्रेक आपण घेऊया. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला सांगतो की आपली एनर्जी डाऊन नाही होत आहे. या टाळ्या आपल्याला सांगत आहेत की एनर्जी हाय आहे. मखाना उत्पादन आणि प्रसंस्करणात मशिनीकरण. माझ्याबरोबर चर्चेत नचिकेत कोतालीवाले जोडले जात आहेत, डायरेक्टर राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगा. तर डॉक्टर नचिकेत, स्वागत आहे आपलं. दुसरे सूर्यकांत सराटे जोडले जात आहेत, हे वैज्ञानिक आहेत, राष्ट्रीय मखाना अनुसंधान केंद्र दरभंगा. तर सूर्यकांतजी, स्वागत आहे आपलं. डॉक्टर विनोद कुमार पडाला पण जोडले जात आहेत, वैज्ञानिक आहेत. सर, आपले पण खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर नचिकेत आपल्याकडे येत आहोत. सर, कोणतेही कृषी कार्य आणि संचालनात या दिवसात मशिनरीचा उपयोग खूप वाढला आहे आणि स्पेसिफिक आपण मखाना प्रोडक्शन बद्दल बोलतोय. तर मखान्याच्या शेतीबाबत बोलायचं तर कसे आपण या मशिनीकरणाला इथे अप्लाय होताना पाहता? गेल्या 5 वर्षात मखान्याचे जे उत्पादन क्षेत्र आहे ते 3 पटीने जवळपास वाढले आहे. हे का वाढले? कारण की मशीन होत्या आणि या मशीनद्वारे जे श्रमाचे काम होते ते खूप वेगाने होते, काम खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्याचबरोबर जे ह्याच्याबरोबर जोखीम असते कोणतेही काम करण्याची, ती सगळी जोखीमे कमी होऊन जातात. आता जसं आपण मखान्यासंबंधी बोलत होतो तर ते
शेताला तयार करणे किंवा तळं आहे त्यातून गात काढणे किंवा मग मेड बनवायचे, अशा प्रकारची खूप सगळी कामं असतात ज्यात खूप जास्त लेबरची गरज असते. पण हे लेबर आता हळूहळू कमी होत जात आहेत. आता स्थिती ही आहे की येणाऱ्या काही काळात आपल्याकडे उत्पादन करणारे कमी राहतील आणि खाणारे जास्त राहतील. याचा अर्थ आहे की आपले काम यंत्राशिवाय होणार नाही. आपल्या माननीय पंतप्रधानांनी एक स्वप्न पाहिले आहे की 2047 पर्यंत आपला देश विकसित भारत असेल. तर स्वप्नात एक हे पण आहे की आपल्या कृषीमध्ये 75% मशिनीकरण होऊन जाईल आणि यासाठी मशिनांची आवश्यकता, नव्या मशिनांचा शोध लावणे आणि त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि बरोबरच कृषीसाठी शेतकरी कल्याण मंत्रालय आम्ही लोक मिळून यासाठी काम करत आहोत. महेश मुखियाजी आपल्या बरोबर जोडले जात आहेत. शेतकरी बंधू आहेत, आपला प्रश्न विचारा. मखाना काढल्यानंतर लावा बनवण्यासाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मशीनचा उपयोग करून मखाना लावा बनवल्याने याचे काय फायदे होतात? ही जी आपली मखाना अनुसंधान संस्थान आता 2023 पासून पुन्हा जागृत झाले आहे, तर आमचे यात मुख्य कार्य हे आहे की आम्ही मखानांचे प्रोसेसिंग संबंधित यंत्रणा घेऊन आलोय. तर जेव्हा आपण मशिनींचा उपयोग करतो तर मशिनांचा उपयोग कुठे कुठे करू शकतो? मशिनांचा उपयोग मखान्याला धुण्यात, सुकवण्यात, त्यानंतर ग्रेडिंग केल्यानंतर त्याची जी प्राथमिक रोस्टिंग केली जाते, प्रायमरी रोस्टिंग करतो, त्यात नंतर रोस्टिंग आणि पॉपिंग करतो, त्या मखान्यांना फोडून लावा बनवला जातो, त्यात मग जो लावा बनला त्या लावाचे ग्रेडिंग केले जाते, त्यात आम्ही पॅकिंगमध्ये. तर या सगळ्या कामांसाठी आमच्याकडे मशिनी उपलब्ध आहेत. ठीक आहे, तर डॉक्टर सूर्यकांत पण आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर सूर्यकांत, शेताची तयारी, तळ्याची तयारी खूप महत्वपूर्ण आहे, जसं डॉक्टर साहेब पण म्हणाले, पण यात खूप मॅन पॉवर लागते, श्रम खूप लागतात. तर अशा प्रकारच्या श्रमात जिथे इतके मेहनत आहे, कोणत्या मशीनचा वापर करून कमी केली जाऊ शकते? प्राथमिक नांगरणात आपण ट्रॅक्टर सोबत काही नांगर आहेत, जसे की एमडी प्लॉव आहे, डिस्क प्लॉव आहे, याचा उपयोग करून मातीला चांगल्या प्रकारे तयार करू शकता, मातीला तोडू शकता, पलटू शकता. त्यानंतर द्वितीय नांगरण आपण करू शकता. यात साधनं जसे की डिस्क हॅरो आहे आणि कल्टिवेटर आहे, याचा उपयोग ट्रॅक्टर बरोबर करून आपण मातीला भुरभुरीत बनवू शकतो. याचबरोबर आपण मातीच्या तणांवर पण नियंत्रण करू शकतो. त्यानंतर मखान्याच्या रोपाला लावण्यासाठी, चांगले झाड बनवण्यासाठी होते, आपण ओली नांगरण, पाण्याचे पडलिंग करतो. त्यानंतर जो रोपाचा उद्योग होतो, विकास होतो, खूप चांगल्या प्रकारे होतो. जर छोटी तळी आहेत, छोटी शेतं आहेत, तर आपण ट्रॅक्टरच्या जागी पॉवर किलरचा पण उपयोग करू शकतो. प्रमोदजी, स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. जे मखाना उत्पादनासाठी जल व्यवस्थापनासाठी कोणते मशीन उपलब्ध आहे आणि ह्याची मखान्याच्या उत्पादनात कशी वाढ होऊ शकते? यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने पंप आपल्या गरजेच्या हिशोबाने उपयोग करू शकतो. यात आपण सेंट्रिफ्युगल पंपाचा उपयोग करू शकतो आणि सबमर्सिबलचा पण उपयोग करू शकतो. जर आपल्याला पाणी ओढायचे आहे आणि ते तळ्यातून आणि कालव्यातून उचलायचे आहे, आपण सेंट्रिफ्युगल पंपाचा उपयोग करू शकतो. जर आपल्याला बोरवेल आणि ट्यूबवेल मधून पाणी उचलायचे आहे, तर आपण सबमर्सिबल पंपाचा उपयोग करू शकतो. यात आपण सिंगल स्टेज आणि मल्टिपल स्टेज पंप येतात, त्यांना आपण आपल्या गरजेच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता. आजकाल नव्या पद्धतीचे सौर ऊर्जा पंप पण आले आहेत, जसं की आपल्या भारत सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना सौर पंप इन्स्टॉल करण्यासाठी मदत केली जाते. सौर पंपाचा पण उपयोग आपण पाणी उचलण्याकरता करू शकतो. मखाना पिकासाठी सांगायचं तर यासाठी स्वच्छ आणि गोड पाणी पाहिजे, म्हणजे की त्याचे पीएच आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिली जाईल. तर त्याचं पीएच जवळजवळ न्यूट्रिलिटीच्या जवळपास -6.5 ते 8 पर्यंत असले पाहिजे. तसेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 0 ते 0.5 रेजिसीमेन पर मीटर पेक्षा कमी असले पाहिजे. डॉक्टर विनोद कुमार पडाला आपल्या बरोबर आहेत. तर डॉक्टर विनोद, मखान्याच्या पिकाला पण काय किडे लागतात? कीड लागल्यावर आपण खूप लवकर रसायनं टाकतो. आपल्या मखान्याच्या शेतीमध्ये कीड खूप सगळे नुकसान पोहोचवू शकते आणि तसं विशेष करून पाहिले तर नर्सरी स्टेज पासून ते फ्लोरिंग स्टेज पर्यंत हे नुकसान पाहायला जास्त मिळते. जसं काही किडे आहेत, वाईट परिणाम करतात. याचे उत्पादन आणि गुणवत्तेवर, जसं त्याला महू पण म्हणतात, हे नर्सरी स्टेजमध्ये डिसेंबर ते मार्च पर्यंत याचा प्रकोप आढळतो. यामुळे हे पानांचा रस शोषतात. हे रस शोषल्याने पानं पिवळी पडतात आणि आजचे जे मेन आहे
ते नर्सरी स्टेजमध्ये पाहायला मिळतात. आणि याशिवाय सिंगराबूट म्हणून एक किडा आहे, तो पण पानांशी खेळून त्याचे पूर्ण जे पण क्लोरोफिल आहे, जे पण फोटोसिंथेसिस करून आपला मखाना बनतो ते कमी होते. त्यामुळे आपल्या उत्पादनाबरोबर वाईट परिणाम होतो. याशिवाय जऊबेदक म्हणून एक कीटक देखील आहे, तो पूर्ण मुळावर हल्ला करून ते खातो. त्यामुळे आपले झाड पोषक तत्व आणि पाणी नाही घेऊ शकत. एक उद्योजक आहेत आपल्याबरोबर, अमरजीत साहनी. अमरजीतजी, प्रश्न विचारा, आपला काय विचारायचं आहे? मखाना पॉपच्या दीर्घ काळापर्यंत भंडारण करण्यासाठी कोणत्या प्रकारची पॅकेजिंग योग्य राहील? ते पॅकेजिंग मटेरियल असे असले पाहिजे जसे मल्टीलेअर लॅमिनेटेड परत. यात काय होतं, डिफरंट लेयर्स ऑफ पाऊच असतात. वरचा भाग पॉलिथिनचा बनवलेला असतो, आतला भाग अॅल्युमिनियम फॉइलचा, ज्यांनी ते नियंत्रित होते. तर त्याचा कड किड्यांचा आतंक पण रोखू शकतो. त्यामुळे आपण दीर्घकाळापर्यंत हे स्टोअर करू शकतो. याशिवाय एक व्हॅक्यूम सिंक, व्हॅक्यूम सील म्हणजे त्याच्या पॅकेजच्या आतून सगळी हवा काढून आपण मखाना स्टोअर करतो, तर आपण दीर्घकाळ स्टोअर करू शकतो. याशिवाय जो एक्सटर्नल प्रोटेक्शनसाठी सिलिका जेल पॅकेट, आणि जेव्हा पॅकेटमध्ये टाकाल तर ऑक्सिजन ऑब्झर्वंट जो प्राणवायू आहे तो त्याला ऑब्झर्व करेल, आणि जेव्हा किड्याला प्राणवायू नाही मिळणार तर किडा मरून जाईल. तर आपण त्याचे दीर्घकाळापर्यंत भंडारण करू शकतो. ठीक आहे. डॉक्टर नचिकेत आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नचिकेत, खरं तर जो सगळ्यात मोठा टास्क, जो टफ टास्क मला दिसतोय तो आहे समुद्र तळात जाणे, मग त्याची बियाणे आणणे. सर, यासाठी काही अशी मशीन सांगा की हा टॉप टास्क आज सहज होईल. आपण एक वेगळे नाव दिले, समुद्र तळाशी जाणे. हे समुद्र तळच आहे, काही हरकत नाही, हे समुद्र तळच आहे. याविषयी आम्ही एक यंत्र बनवले आहे, जे येण्या काळात आम्ही इथे, कारण हे क्षेत्र आहे जिथे आम्ही जुलै ऑगस्ट नंतर याची टेस्टिंग परत सुरू करू, एक प्रोटोटाईप बनवून तयार झाले आहे. मला पूर्ण अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात आपल्याला पूर्णपणे मशीनने बनलेला मखाना, पूर्ण प्रोसेस, पूर्ण जी चेन आहे त्या पूर्ण चेनमध्ये मशीनचा उपयोग करून आपल्याला मखाना मिळेल, जो की हायजेनिक राहील. डॉक्टर विनोद आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर विनोद, उंदीर आणि कीटक दोन्ही मोठ्या समस्या, कसा याच्यापासून वाचायचं आणि होऊ शकते की पहिल्यांदाच बचाव करावा? कीटक आणि उंदीर यामुळे मेन नुकसान होते. त्यातील एक जो खातो तो मखान्याची क्वांटिटीला कमी करतो. त्याचे परिणाम त्याच्या मलमूत्रांनी जास्त कंटॅमिनेट करतो, जे आपण विकू शकणार नाही, ज्यामुळे खूप सगळे नुकसान फेस करावे लागते. म्हणून यासाठी आम्ही जेव्हा उंदीर आणि कीटक कंट्रोल करण्यासाठी आम्ही भंडारणाला ठीक प्रकारे बनवायचे आहे आणि ते मेंटेन पण ठेवले पाहिजे. जसे क्रॅक्स आणि क्रायसिस म्हणजे त्याचे जे भोक, त्याला जे छोटे छोटे भोका असतात, पहिल्यांदा जो भंडारण केलेला मखाना, तर त्याला लागलेला किडा त्यात लपून जातो. जेव्हा नवा मखाना येतो भंडारणासाठी त्यावर तो अटॅक करतो, तर त्याचे आजच्या पूर्वी जो आपण फ्रेश कन्साइनमेंट आपण पूर्वी तो स्वच्छ करणे, प्लॅटिंग करणे, त्याला तेव्हाच आपण स्टोअर करायचे. आणि स्टोअर करण्याच्या वेळी जी आपण आपली बॅग आहे त्याच्या 1 फुटावर जमिनीपासून 1 फुटावर ठेवायचा, म्हणजे उंदरांपासून प्रोटेक्शन मिळून जाते आणि त्याची ओळ पण वेल मॅनेज राहते. मखान्याने मूल्यवर्धित उत्पादनाची आणि माझ्याबरोबर या सेगमेंटमध्ये खूपच खास पाहुणे आहेत. मी आपला परिचय करून देतो. माझ्याबरोबर मिस्टर राजेश कुमार जोडले जात आहेत. आपण वैज्ञानिक आहेत. डॉक्टर राजेश, स्वागत आहे आपलं. माझ्याबरोबर जोडले जात आहेत इंजिनियर राहुल कुमार राऊत. मनीष आनंद माझ्याबरोबर जोडले जात आहेत. मनीष आपल्याला सांगतील की कशी त्यांनी उद्योगाची सुरुवात केली आणि ते कसे एक्सटेंड करत आहेत. मनीषजी, स्वागत आहे. माझ्याबरोबर प्रेमशंकर मिश्राजी जोडले जात आहेत, मधुबनीहून आले आहेत. प्रेमशंकरजी, स्वागत आहे आपलं. सुरुवात करूया आपल्यापासून. डॉक्टर राजेशजी, सर, पहिल्यांदा तर हे सांगा की मखान्याचे मूल्यवर्धन काय असते? जर आपण केवळ मखान्याला पॉलिश करतो आणि पांढरा रंग जास्त दिसू लागतो तर त्याची व्हॅल्यू पण 10% वाढून जाते आणि त्याला जास्त पैसे मिळतात. मग दुसरा येतो जो वेगवेगळ्या सायझेसमध्ये ग्रेड करणे. जसं आम्हाला सांगितले 407 प्लस 507 प्लस 610 पी, अशा वेगवेगळ्या ग्रेडमध्ये, कारण हे चांगले दिसत आहे आणि गुणवत्तेत काही फरक नाही पडत, पण दिसायला चांगला देखील असतो. म्हणून जे कस्टमर पे करू शकतो ते ह्याचा जास्त पैसा देतो. तर केवळ ग्रेडिंग केल्यामुळे कमीत कमी 610 वाला एक्सपोर्ट मार्केटमध्ये याची किंमत जवळजवळ 2200 ते 2300 रुपये किलो आहे, जे येथून पाठवले जाते. तिथल्या रिटेलिंगची गोष्ट वेगळी आहे.
तर हा दुसरा आस्पेक्ट आहे. आणि तिसरा आस्पेक्ट हा आहे की जर आपण हे प्रोडक्टच्या रूपात आणले आणि त्याच्याबरोबर दुसरे सगळे मसाले मिसळले, थोडेसे तेल मिसळून ते पॅक केले, तर कन्झ्युमर पर्यंत पोहोचवल्यानंतर ह्याची नवीन प्रकारची व्हेरायटी होते, नव्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. तर असे पुष्कळ सगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आमचे आयसीएआरचे लोक यावर काम पण करत आहेत आणि वेगवेगळे ट्रेनिंग तर चालूच आहे. पण त्यापूर्वी काही शेतकरी आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आपल्याबरोबर प्रदीप कुमारजी जोडले जात आहेत. प्रदीपजी, आपला प्रश्न विचारा. मखाण्याच्या मूल्यवर्धनाने आम्हा शेतकऱ्यांना काय फायदा मिळेल? आपण ग्रुप ऑफ फार्मर ऑर्गनायझेशन्स म्हणून यात 200, 500, 1000 शेतकरी मिळून हे काम कराल तर होईल फायदा. आपले पंतप्रधान पण हेच म्हणतात, सबका साथ सबका विकास. केवळ मखानाच नाही, कोणतेही खाद्य उत्पाद जेव्हा असते तर आपल्याला हे ध्यान ठेवायला पाहिजे की त्याची गुणवत्ता आणि त्याचे जे सेल्फ लाईफ असते, म्हणजे त्याची क्वालिटी जास्त दिवसांपर्यंत बनून राहावी. त्यासाठी त्याचे योग्य प्रकारे स्टोरेज होणे जरुरी आहे. जिथे आपण त्याला स्टोर करत आहात तर ती जागा एकतर साफ स्वच्छ असली पाहिजे. तिथे डास, उंदीर किंवा कोणतेही असे किडे वगैरे जसे तिथे काही कंटॅमिनेशन नसावे. कोणतेही प्रोडक्ट त्याच्या एक्सपायरी डेटच्या आतच आपण त्याचा वापर केला पाहिजे. मखाण्याची शेती एक खूपच कष्टाने भरलेले काम आहे. पहिल्यांदा जलाशयात बी टाकले जाते, मग 8-9 महिन्यानंतर जेव्हा झाडावर फळ येते तर जलकुंभी सारखे झाडी यातून त्यांना काढले जाते. यानंतर होते सुकवणे, भाजणे आणि सोलण्याची प्रक्रिया. या पूर्ण मेहनतीनंतर तयार होतो कुरकुरीत, पोषणाने भरपूर मखाना. आता तर मखाण्याचे प्रोसेसिंग युनिट पण लागायला लागले आहेत, ज्यांनी बिहारच्या तरुणांना रोजगार पण मिळत आहे. बिहारचे दरभंगा, समस्तीपूर, सहरसा, अररिया, कटिहार, मधुबनी, सुपौल, पूर्णिया, मुझफ्फरपूर आणि किशनगंज सारख्या जिल्ह्यात मखाना मंडी खूप विकसित होत आहे. तसेच दिल्ली, मुंबई, बंगलोर सकट कित्येक मोठ्या शहरांमध्ये बिहारचा मखाना आपला धाक जमून बसला आहे. फॉक्स मीडिया नावाने परदेशात पण याची मागणी वेगाने वाढत आहे. खूप आभार आपल्या सर्वांचे. वेळ काढून आपण चर्चेमध्ये भाग घेतलात. या शोला इथेच वाइंड अप करूया. याच आशेसह पुढच्या चौपालमध्ये लवकरच होईल आपली भेट. नमस्कार.